जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मराठी बोधकथा या आपल्या चॅनलवर. मित्रांनो आणि लहानग्या मुलांनो, आपल्या चॅनलवर आपण नेहमी अशा सुंदर कथा ऐकतो ज्यातून आपल्याला जीवनासाठी खूप छान शिकवण मिळते. आजही मी तुमच्यासाठी एक सुंदर आणि विचार करायला लावणारी बोधकथा घेऊन आलो आहे. या बोधकथेचं नाव आहे रिकामा कप. ही कथा आपल्याला शिकवते की खरं ज्ञान मिळवण्यासाठी माणसानं कसं असावं, कसा विचार करावा. चला तर मग सुरू करूया आजची बोधकथा. एका शहरात रोहन नावाचा एक तरुण राहत होता. रोहन खूप हुशार होता. त्यानं अनेक मोठमोठी पुस्तकं वाचली होती आणि अनेक विषयांचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्याला वाटू लागलं होतं की त्याला जवळजवळ सगळंच माहीत आहे. कुणी काही बोलायला लागलं की तो लगेच म्हणायचा, हे मला आधीच माहीत आहे, किंवा ही गोष्ट मी आधीच वाचली आहे. हळूहळू लोक त्याच्याशी बोलणं कमी करू लागले, कारण रोहन कधीही कोणाचं पूर्ण बोलणं ऐकत नसे. त्याला नेहमी वाटायचं की तोच सर्वात जास्त जाणतो. एके दिवशी रोहनच्या मित्रानं त्याला सांगितलं, आपल्या शहरात एक खूप अनुभवी शिक्षक आहेत. लोक त्यांच्याकडे जीवनाबद्दल सल्ला घ्यायला जातात. तूही एकदा त्यांना भेटून ये. रोहनला थोडी उत्सुकता वाटली. तो विचार करू लागला, पाहूया तरी हे शिक्षक मला काय नवीन शिकवणार आहेत. दुसऱ्या दिवशी रोहन त्या शिक्षकांच्या घरी गेला. ते एक साधे आणि शांत स्वभावाचे वृद्ध शिक्षक होते. त्यांनी आयुष्यभर अनेक विद्यार्थ्यांना शिकवलं होतं आणि लोक त्यांचा खूप आदर करत होते. रोहन त्यांच्या समोर बसला आणि बोलायला सुरुवात केली. सर, मी खूप पुस्तकं वाचली आहेत. अनेक विषयाचा अभ्यास केला आहे. जगातल्या अनेक गोष्टींबद्दल मला माहिती आहे. पण लोक म्हणतात की तुम्ही खूप शहाणे आहात. म्हणून मी विचार केला की तुमच्याकडूनही काहीतरी नवीन शिकावं. तो बराच वेळ स्वतःबद्दलच बोलत राहिला. शिक्षक मात्र शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होते. काही वेळानं शिक्षक हसून म्हणाले, ठीक आहे रोहन, आधी आपण थोडा चहा घेऊया. शिक्षकांनी रोहनला स्वयंपाकघरात बोलवले. चहाचं भांडं घेऊन चहा करू लागले. शिक्षकांनी 2 कप घेतले व त्यांनी 1 कप रोहनसमोर ठेवला. शिक्षकांनी कपात चहा ओतायला सुरुवात केली. हळूहळू कप भरला. पण शिक्षक चहा ओततच राहिले. थोड्याच वेळात चहा कपातून बाहेर सांडू लागला. तो ओट्यावर सांडू लागला आणि जमिनीवर पडू लागला. रोहन घाबरून पटकन म्हणाला, सर थांबा, कप पूर्ण भरला आहे. अजून चहा ओतलात तर तो सगळा बाहेर पडेल. शिक्षक थांबले. त्यांनी शांतपणे रोहनकडे पाहिलं आणि हलकंसं हसले. ते म्हणाले, रोहन, तू अगदी बरोबर बोललास. कप भरलेला असेल तर त्यात आणखी चहा मावत नाही. रोहन थोडा गोंधळला. त्याला समजत नव्हतं की शिक्षक असं का करत आहेत. तेव्हा शिक्षक शांत आवाजात म्हणाले, तुझं मनही या कपासारखंच आहे. ते आधीच स्वतःच्या ज्ञानानं, मतांनी आणि मला सगळं माहीत आहे या विचारानं भरलेलं आहे. त्यामुळे नवीन ज्ञान त्यात मावू शकत नाही. रोहन काही क्षण शांत राहिला. त्याला आठवलं की तो नेहमी लोकांचं बोलणं मध्येच थांबवतो. कुणाचं पूर्ण ऐकत नाही. त्याला आपल्या वागण्याची चूक लक्षात आली. तो नम्रपणे म्हणाला, सर, आज मला समजलं की खरं ज्ञान मिळवण्यासाठी आधी नम्रता असावी लागते. मला अजून खूप काही शिकायचं आहे. शिक्षक हसले आणि म्हणाले, खरं ज्ञान तेव्हाच मिळतं जेव्हा माणूस नम्र होतो आणि शिकायला तयार असतो. त्या दिवसानंतर रोहन बदलला. तो लोकांचं बोलणं शांतपणे ऐकू लागला. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करू लागला आणि हळूहळू त्याला खरं ज्ञान मिळायला लागलं. मुलांनो, या कथेतला भरलेला कप म्हणजे आपल्या मनासारखा आहे. जर आपल्या मनात अहंकार आणि मला सगळं माहीत आहे असा विचार भरलेला असेल
तर नवीन ज्ञान आत येऊ शकत नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपलं मन नेहमी रिकाम्या कपासारखं ठेवा, म्हणजे त्यात नवीन ज्ञान भरत राहील. मित्रांनो, ही बोधकथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावर बोधकथा ऐकायला आवडतील तेही कॉमेंटमध्ये जरूर लिहा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा